काय तुम्हाला माहीत आहे की तुमच्या शरीरात एक अशी प्रचंड शक्ती दडलेली आहे जी तुम्हाला चक्क सुपर ह्युमन बनवू शकते? ही कोणतीही फिल्मी कथा नाही, तर एक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक सत्य आहे. आजच्या काळात 15-16 वर्षांची मुले थकलेली दिसतात आणि 20 वर्षांच्या तरुणांमध्ये 40 वर्षांसारखी कमजोरी काय येतेय? याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तुमच्या व्हायटल एनर्जीची होणारी गळती. नमस्कार, मी नवल शिंदे. ओम श्रीम ऑरा अँड ॲस्ट्रो वास्तू या आमच्या विशेष प्लॅटफॉर्मवर ऑकल्ट मास्टर क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला ब्रह्मचर्याचे ते रहस्य सांगणार आहे जे तुमचे आयुष्य मुळापासून बदलून टाकेल. आपण जाणून घेणार आहोत की ही शक्ती कशी वाचवायची आणि तिचे ओजसमध्ये रूपांतर करून अतुलनीय एकाग्रता आणि आत्मविश्वास कसा मिळवायचा. चला तर मग या परिवर्तनाच्या प्रवासाला सुरुवात करूया. नमस्कार आणि आजच्या या चर्चेत आपलं स्वागत आहे. अशी कल्पना करा की आपल्या प्रत्येकामध्ये एक अशी ऊर्जा आहे जी आपल्याला अक्षरशः सुपर ह्युमन बनवू शकते. प्राचीन ऋषींनी या ऊर्जेला ओजस असं नाव दिलं आणि ते जपण्याचं जे शास्त्र आहे त्याला ब्रह्मचर्य म्हटलं. पण आजच्या जगात हा शब्द ऐकला की खूप प्रश्न उभे येतातच. अनेकांना वाटतं ही फक्त इंद्रिय निग्रहाची गोष्ट आहे, काहींनाही एक कालबाह्य म्हणजे जुनाट संकल्पना वाटते. बरोबर. तर बहुतेकांना वाटतं की आजच्या काळात हे पाळणं जवळजवळ अशक्य आहे. अगदी. आणि म्हणूनच आजची ही चर्चा खूप महत्वाची आहे. या संकल्पनेमागचं खरं सत्य काय आहे? आजच्या लाईफस्टाईलमध्ये हे खरंच शक्य आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी किंवा अगदी एक कौटुंबिक व्यक्ती ते याला आपल्या आयुष्यात कसं आणू शकतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तर चला बघूया ही संकल्पना आजच्या काळात किती सुसंगत आहे. आजची चर्चा आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून करूया. ब्रह्मचर्याला नियम किंवा बंधन म्हणून न बघता त्याला एक प्रकारे एनर्जी मॅनेजमेंट म्हणून पाहूया. एनर्जी मॅनेजमेंट? हो. ही फक्त आध्यात्मिक गोष्ट नाहीये. यामागे एक ठोस विज्ञान आहे जे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर थेट परिणाम करतं. आपण या दोन्ही बाजूंवर आज सविस्तर बोलणार आहोत. चला तर मग थेट विषयालाच हात घालूया. आजूबाजूला पाहिलं की एक गोष्ट जाणवते जी स्त्रोतांमध्येही मांडली आहे. म्हणजे 15-16 वर्षांची मुलं प्रचंड थकलेली दिसतात. हो, अगदी. 20-22 वर्षांच्या तरुणांमध्ये 40ची मरगळ जाणवते. फोकस लागत नाही, स्मरणशक्ती कमी झालीय, आत्मविश्वास तो तर गायबच झालाय. असं का होतंय? यावर अनेक मतं आहेत. डॉक्टर म्हणतात की ही बदललेली जीवनशैली आहे, स्क्रीन टाईम आहे. पालक सरळ मोबाईलला दोष देतात. पण स्त्रोत्यानुसार या सगळ्या समस्यांचं एक मूळ कारण आहे जीवनशक्तीचा अपव्यय. जीवनशक्तीचा अपव्यय? हो. आपल्या शरीरात जी सर्जनशील ऊर्जा आहे, जी आपल्याला काहीतरी नवीन करायची प्रेरणा देते, ती कुठेतरी सतत वाया जात आहे. आणि या ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे लैंगिक ऊर्जा. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी की स्त्रोतामध्ये लैंगिकतेला चुकीचं किंवा अनैसर्गिक म्हटलेलं नाहीये. अजिबात नाही. ती निर्मितीचा एक नैसर्गिक आणि सुंदर भाग आहे. मग समस्या कुठे आहे? समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा ही नैसर्गिक प्रेरणा अनियंत्रित होते आणि व्यसनात बदलते. जेव्हा ती तुमची संपूर्ण मानसिक आणि शारीरिक ऊर्जा शोषून घेऊ लागते. अच्छा. आजच्या काळात इंटरनेटवर पॉर्नोग्राफीची अमर्यादा उपलब्धता आणि सोशल मीडियावर सतत दिसणारी लैंगिक सामग्री यामुळे तरुणांची ऊर्जा अक्षरशः निचरा होत आहे आणि त्यांना कळतही नाहीये की त्यांची चिडचिड किंवा थकवा कुठून येतोय. याउलट आपल्या प्राचीन शास्त्रांनी या ऊर्जेला प्रचंड महत्त्व दिलं आहे. हो. उपनिषदांमध्ये एक श्लोक आहे, ब्रह्मचर्येण तपसा देवा मृत्युमपाघ्नत. याचा अर्थ ब्रह्मचर्य आणि तपाने देवांनी मृत्यूवर विजय मिळवला. इथे देव म्हणजे उच्च चेतनेचे जीव. स्वामी विवेकानंदांनी तर स्पष्टपणे म्हटलं आहे, ब्रह्मचर्यामुळेच सर्व शक्ती प्राप्त होतात. हा महान शक्तीचा स्रोत आहे. थांबा, पण ब्रह्मचर्याची नेमकी व्याख्या काय? कारण बहुतेक लोक याला फक्त लैंगिक क्रियांपासून दूर राहणं एवढंच समजतात. पण ब्रह्माच्या मार्गावर चालणे हे ऐकायला खूप तात्विक वाटतंय. एका 19 वर्षांच्या मुलासाठी असा नक्की अर्थ काय? खूप चांगला प्रश्न आहे. तो या ऊर्जेला कोणत्या उच्च ध्येयाकडे वळवू शकतो ज्याचा त्याला लगेच फायदा दिसेल? बरोबर. ब्रह्माच्या मार्गावर चालणे म्हणजे आपल्या ऊर्जेला अशा ध्येयाकडे वळवणे जे तात्पुरत्या सुखापेक्षा खूप मोठं आहे. एका विद्यार्थ्यासाठी ते ध्येय असू शकतं परीक्षेत टॉप करणं,
एखादं खेळातलं कौशल्य मिळवणं. किंवा एखादं नवीन वाद्य शिकणं. अगदी. ही एक संपूर्ण जीवनशैली आहे. तुम्ही काय विचार करता, काय पाहता, काय खाता, या सगळ्याचा तुमच्या ऊर्जेवर परिणाम होतो. सोप्या भाषेत सांगायचं तर ब्रह्मचर्य म्हणजे एनर्जी कन्झर्वेशन आणि एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. आणि इथेच ही गोष्ट खूप रंजक होते, कारण आता पाश्चात्य विज्ञानही या गोष्टीला दुजोरा देत आहे. स्त्रोतानुसार वीर्यामध्ये झिंक, कॅल्शियम, प्रथिनं अशी अनेक मौल्यवान पोषक तत्व असतात. जेव्हा ही ऊर्जा शरीरात टिकवून ठेवली जाते तेव्हा ती मेंदूपर्यंत पोचते आणि ओजसमध्ये रूपांतरित होते. आता हे ओजस ऐकल्यावर अनेकांना ही कोणती तरी जादुई गोष्ट वाटेल. याला आपण सोप्या भाषेत समजावून घेऊ शकतो का? नक्कीच. ओजस म्हणजे कोणतीही गूढ गोष्ट नाही. त्याला आपण शारीरिक आणि मानसिक चैतन्य म्हणजे वायटॅलिटी म्हणू शकतो. अच्छा. जेव्हा एखादी व्यक्ती खोलीत येते आणि तिच्या उपस्थितीनेच वातावरण प्रसन्न होतं, तिच्या चेहऱ्यावर एक तेज दिसतं, तिच्या बोलण्यात आत्मविश्वास असतो, तेच ओजस आहे. आणि यामागे ठोस वैज्ञानिक कारणं आहेत. जसं की हार्मोन्समधील बदल. पहिलं तेच, लैंगिक ऊर्जा जपल्याने टेस्टोस्टेरॉनची पातळी नियंत्रित पद्धतीने वाढते. यामुळे शारीरिक शक्ती, आत्मविश्वास आणि काहीतरी करण्याची उर्मी वाढते. पण यापेक्षाही महत्त्वाचा बदल होतो तो आपल्या मेंदूच्या डोपामाइन सिस्टममध्ये. डोपामाइन म्हणजे ते फील गुड केमिकल. पण त्याचा आणि ब्रह्मचर्याचा काय संबंध? कल्पना करा, तुमच्या मेंदूमध्ये एक आनंदाचं बटण आहे. पोर्नोग्राफी किंवा अतिलैंगिक क्रिया हे बटण इतक्या तीव्रतेने आणि वारंवार दाबतात की ते बटण कालांतराने झिजून जातं, असंवेदनशील होतं. म्हणजे मग काय होतं? मग तुम्हाला साध्या सोप्या गोष्टींमधून आनंदच मिळत नाही. म्हणजे मित्रांशी गप्पा मारणं, चांगलं संगीत ऐकणं किंवा निसर्गात फिरणं यातून काहीच वाटत नाही. तुम्हाला प्रत्येक वेळी अधिक तीव्र उत्तेजना हवी असते आणि हे एक व्यसनाचं दुष्टचक्र बनतं. म्हणजे हे ऐकून मला डोपामाइन डिटॉक्स या संकल्पनेची आठवण झाली, जिथे लोक मुद्दाम सोशल मीडिया आणि इतर उत्तेजक गोष्टींपासून दूर राहतात. अगदी तसंच. याचा अर्थ हीच संकल्पना एका वेगळ्या नावाने आता मुख्य प्रवाहात येत आहे. बरोबर. ब्रह्मचर्य त्या आनंदाच्या बटणाला दुरुस्त होण्याची संधी देतं. ते तुमच्या मेंदूला पुन्हा संवेदनशील बनवतं, जेणेकरून तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमधूनही आनंद मिळू लागतो. आणि तिसरा फायदा म्हणजे फोकस आणि मेमरी वाढते. कारण मेंदूतील रक्तप्रवाह सुधारतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे व्यावसायिक खेळाडू. हो, हे ऐकलंय मी. अनेक मोठे खेळाडू महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी लैंगिक क्रिया टाळतात. ही अंधश्रद्धा नाही, तर त्यांच्या कामगिरीवर होणारा परिणाम त्यांना अनुभवाने माहीत असतो. हे विज्ञान ऐकून पटतंय, पण तरीही याबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. सर्वात मोठा गैरसमज म्हणजे लग्नानंतर ब्रह्मचर्य शक्य नाही. हा गैरसमज आहे कारण लोक ब्रह्मचर्याचा अर्थ चुकीचा लावतात. विवाहित जीवनात ब्रह्मचर्याचा अर्थ संयम आणि जागरूकता आहे. तुम्ही तुमच्या ऊर्जेचे गुलाम नाही तर मालक बनता. तिचा वापर जबाबदारीने आणि सजगतेने करता. दुसरा एक आरोप की वीर्य धारण केल्याने प्रॉस्टेटच्या समस्या होतात. स्रोतानुसार याला कोणताही ठोस वैद्यकीय पुरावा नाही. उलट अतिलैंगिक क्रिया आणि व्यसनामुळे आरोग्याच्या जास्त समस्या निर्माण होतात. आणि तिसरा मुद्दा जो खूप महत्वाचा आहे की हे अनैसर्गिक आहे आणि यामुळे निराशा येते. निराशा तेव्हा येते जेव्हा तुम्ही इच्छा जबरदस्तीने दाबून टाकता, म्हणजे सप्रेशन. ब्रह्मचर्य म्हणजे इच्छा दाबणे नव्हे तर तिचे परिवर्तन करणे आहे, ट्रान्सफॉर्मेशन. अच्छा. जेव्हा तुम्ही तीच ऊर्जा हेतुपुरस्कर खेळ, अभ्यास, संगीत किंवा तुमच्या कामात लावता तेव्हा निराशेचा प्रश्नच येत नाही. उलट तुम्हाला एक प्रकारची रचनात्मक ऊर्जा जाणवते. ठीक आहे, तर हे सगळं ऐकून पटतंय, पण माझ्या मनात एक व्यावहारिक प्रश्न येतोय. हे एका सामान्य विद्यार्थ्याच्या आयुष्यात कसं बसणार जिथे प्रत्येक क्षणी मोबाईल आणि सोशल मीडियामुळे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी आहेत? यावर स्रोतामध्ये काही उपाय दिले आहेत का? हो, आणि स्रोतामध्ये दिलेले उपाय हे केवळ सूचना नाहीत, तर ते एक प्रकारचं युद्ध आहे जे 3 पातळ्यांवर लढायचं आहे. 3 पातळ्या? हे ऐकायला रंजक वाटतंय. हो, पहिली लढाई आहे तुमच्या वातावरणाची. तुमची खोली, तुमचा फोन, तुमचे मित्र यावर नियंत्रण मिळवा. म्हणजे काय करायचं नक्की? तुमच्या फोनमध्ये जर तुम्हाला चुकीच्या गोष्टींकडे खेचणारे ॲप्स किंवा कंटेंट असेल तर ते डिलीट करा. इंस्टाग्राम, टिकटॉक सारखे प्लॅटफॉर्म तुम्हाला व्यसनी बनवण्यासाठीच डिझाईन केलेले आहेत. जे मित्र तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेतात त्यांच्यापासून काही काळ दूर राहा. ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची लढाई आहे. ठीक आहे. आणि दुसरी लढाई?
दुसरी लढाई आहे तुमच्या शरीराची. या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिलं, नियमित व्यायाम. जेव्हा शरीर निरोगी पद्धतीने थकतं तेव्हा अनावश्यक इच्छा कमी होतात. दुसरं, थंड पाण्याने आंघोळ. स्रोतानुसार हा एक गेम चेंजर आहे, कारण तो तुमची इच्छाशक्ती मजबूत करतो. आणि तिसरं, आहार. आहारात काय बदल करायला हवेत? तुम्ही सात्विक, राजसिक आणि तामसिक पदार्थांबद्दल बोलला होतात. याचा नेमका अर्थ काय? सोपं आहे. सात्विक भोजन म्हणजे असं अन्न जे शरीराला ऊर्जा आणि मनाला शांतता देतं, जसं की ताजी फळं, भाज्या, दूध. या उलट तामसिक पदार्थ म्हणजे जे आळस वाढवतात, जसं की शिळं अन्न, प्रक्रिया केलेले पदार्थ. आणि राजसिक? आणि राजसिक पदार्थ म्हणजे जे अस्वस्थता आणि उत्तेजना वाढवतात, जसं की अति मसालेदार, तळलेले किंवा खूप गोड पदार्थ. त्यामुळे सात्विक आहार वाढवा आणि बाकीचे 2 कमी करा. ओके. आणि तिसरी, अंतिम लढाई? तिसरी लढाई आहे तुमच्या मनाची. इथेही 3 गोष्टी आहेत. पहिलं, ध्यान आणि प्राणायाम. रोज किमान 15-20 मिनिट ध्यान आणि कपालभाती, भस्त्रिका यांसारखे प्राणायाम. लैंगिक ऊर्जेला ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने नेण्यासाठी खूप प्रभावी आहेत. आणि दुसरं? दुसरं, स्वतःला एका मोठ्या ध्येयात गुंतवून ठेवा. रिकामा मेंदू सैतानाचं घर असतं, हे खरं आहे. स्वामी विवेकानंद, APJ अब्दुल कलाम, निकोला टेस्ला यांसारख्या लोकांबद्दल वाचा. त्यांनी आपली ऊर्जा कुठे लावली ते समजून घ्या. आणि जेव्हा जेव्हा तीव्र इच्छा निर्माण होते तेव्हा काय करावं? कारण तिच्याशी लढणं खूप कठीण असतं. बरोबर. इथेच मनाच्या लढाईतला तिसरा आणि सर्वात महत्वाचा नियम लागू होतो. इच्छेशी लढू नका, तिची दिशा बदला. जेव्हा इच्छा येईल तेव्हा लगेच काहीतरी शारीरिक हालचाल करा. 20 पुशअप्स मारा, फिरायला जा, किंवा फक्त त्या इच्छेचे साक्षीभावाने निरीक्षण करा. ती एक लाटेसारखी आहे. ती येते, शिखरावर जाते आणि मग नैसर्गिकरित्या खाली येते. आणि सर्वात महत्वाचं, जर कधी चूक झाली तर स्वतःला दोष देत बसू नका. हा एक प्रवास आहे. चुकीतून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. हे विद्यार्थ्यांसाठी खूपच स्पष्ट आणि व्यावहारिक मार्गदर्शन झालं. पण जे लोक विवाहित आहेत त्यांच्यासाठी दृष्टिकोन कसा वेगळा असतो? कारण तिथे दुसऱ्या व्यक्तीच्या भावना आणि गरजाही जोडलेल्या असतात. अगदी बरोबर. तिथे दृष्टिकोन वेगळा आणि अधिक नाजूक असतो. पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी म्हणजे आपल्या जोडीदाराशी मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे संवाद साधा. म्हणजे तुम्ही ब्रह्मचर्य का पाळू इच्छिता, त्याचे तुमच्या नात्याला आणि वैयक्तिक वाढीला काय फायदे होतील हे त्यांना प्रेमाने समजावून सांगा. जर हा निर्णय दोघांनी मिळून घेतला तर हा प्रवास खूप सोपा आणि सुंदर होऊ शकतो. पण या ऊर्जेला कौटुंबिक जीवनात सकारात्मक दिशेने कसं वळवता येईल? तीच ऊर्जा तुम्ही तुमच्या नात्याला अधिक खोली देण्यासाठी वापरू शकता. मुलांसोबत खेळा, जोडीदाराला घरकामात मदत करा, एकत्र फिरायला जा. जेव्हा तुम्ही भावनिक आणि मानसिकरित्या जोडलेले असता तेव्हा केवळ शारीरिक आकर्षणाची ओढ कमी होते. काही अजून उपाय? एकत्र ध्यान किंवा प्राणायाम करा. यामुळे नात्याला एक नवीन आध्यात्मिक मात्रा मिळते. बेडरूममध्ये टीव्ही किंवा फोन न ठेवण्यासारख्या छोट्या गोष्टीही खूप मदत करतात. स्रोतामध्ये गर्भधान संस्कार या संकल्पनेचाही उल्लेख आहे, जो खूप वेगळा विचार आहे. हो, आणि तो खूप खोल विचार आहे. जर तुम्ही कुटुंब नियोजनाचा विचार करत असाल तर गर्भदान संस्कार ही संकल्पना समजून घ्या. आयुर्वेदानुसार गर्भधारणा हे एक पवित्र आणि अत्यंत जबाबदारीचं कार्य आहे. अच्छा. जे योग्य वेळी, योग्य मानसिकतेने आणि पूर्ण तयारीने केलं पाहिजे. हा दृष्टिकोन लैंगिक क्रियेला केवळ तात्पुरत्या सुखाच्या साधनातून एका हेतुपूर्ण आणि आध्यात्मिक क्रियेत बदलतो. यामुळे नात्याचा सन्मान वाढतो. हे सगळं ऐकल्यावर प्रेरणा मिळते, पण मला एक प्रश्न पडतो. या प्रवासात अहंकार वाढण्याचा धोका असतो का? म्हणजे मी हे पाळतो त्यामुळे मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे असं वाटण्याचा. हा एक खूप मोठा धोका आहे आणि स्रोतामध्ये याबद्दल स्पष्ट इशारा दिला आहे. ब्रह्मचर्य तुम्हाला नम्र बनवण्यासाठी आहे, अहंकारी नाही. जर तुम्हाला इतरांबद्दल तुच्छता वाटू लागली तर समजून जा की तुमचा मार्ग चुकला आहे. आणि चिडचिडेपणाचे काय? तोच मुद्दा. जर तुम्ही इच्छा जबरदस्तीने दाबून ठेवत असाल आणि त्यामुळे तुमच्या चिडचिड किंवा राग वाढत असेल तर तेही चुकीचं आहे. निरोगी ब्रह्मचर्यात तुम्हाला शांत, उत्साही आणि आनंदी वाटलं पाहिजे, निराश नाही. म्हणजे यामागे एक सखोल तत्वज्ञान आहे. नक्कीच. कठोपनिषदात नचिकेताची एक सुंदर कथा आहे. यमराज त्याला जगातील सर्व सुख, संपत्ती, सुंदर स्त्रिया, दीर्घायुष्य सगळं देऊ करतात, पण तो नाकारतो. का? तो म्हणतो हे सर्व क्षणभंगूर आहे.
मला ते सत्य सांगा जे शाश्वत आहे. हीच ब्रह्मचर्याची खरी भावना आहे. तात्पुरत्या, क्षणिक सुखांच्या पलीकडे जाऊन शाश्वत आनंदाची निवड करणे. निकोला टेस्ला यांचं एक वाक्य आहे जे या संदर्भात खूप महत्वाचं वाटतं. बरोबर. ते म्हणाले होते, मनाच्या एखाद्या निर्मितीला यशस्वी होताना पाहण्याचा जो आनंद संशोधकाला मिळतो त्यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणताही नाही. वा. त्यांच्यासाठी निर्मितीचा, काहीतरी नवीन शोध लावण्याचा आनंद कोणत्याही शारीरिक सुखापेक्षा खूप मोठा होता. स्वामी विवेकानंदांनी आपली ऊर्जा संपूर्ण जगाला प्रेरणा देण्यात लावली. ही सगळी माणसं आपल्याला दाखवून देतात की जेव्हा ऊर्जेला एक मोठं ध्येय मिळतं तेव्हा ती काय चमत्कार करू शकते. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? समारोप करताना आपण काय म्हणू शकतो? आपण असं म्हणू शकतो की ब्रह्मचर्य ही कोणतीही कालबाह्य किंवा अशक्य संकल्पना नाही. उलट आजच्या इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनच्या जगात, जिथे आपलं लक्ष सतत विचलित होत आहे, तिथे ही संकल्पना अधिक प्रासंगिक झाली आहे. बरोबर. हे ऊर्जा व्यवस्थापनाचे एक कालातीत विज्ञान आहे, जे आपल्याला संयम आणि इच्छाशक्ती शिकवतं. आणि हे फक्त विद्यार्थ्यांसाठी किंवा साधूंसाठी नाही, तर कौटुंबिक व्यक्तीही याला आपल्या आयुष्यात एका संतुलित पद्धतीने आणू शकतात. नक्कीच. हा एक वैयक्तिक प्रवास आहे. यात तुमचा हेतू सर्वात महत्वाचा आहे. जर तुमचा हेतू आत्मसुधार, मानसिक शांती आणि ऊर्जा संवर्धन हा असेल, तर मार्ग आपोआप सापडतो. ही चर्चा इथेच संपवताना श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक अंतिम प्रश्न देऊया. नक्कीच. प्रश्न असा आहे, प्राचीन ऋषींपासून ते निकोला टेस्लासारख्या आधुनिक शोधकांपर्यंत अनेकांनी या ऊर्जेला सर्जनशीलतेकडे वळवून जगाला बदलून टाकलं. आजच्या डिजिटल युगात, जिथे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी अमर्यादा आहेत आणि जिथे AI सारखी साधनं आपल्या सर्जनशीलतेची जागा घेत आहेत, तिथे ही जपलेली ऊर्जा कोणत्या नवीन आणि पूर्णपणे अनपेक्षित दिशेने वळवली जाऊ शकते. मित्रांनो, लक्षात ठेवा, ब्रह्मचर्य म्हणजे स्वतःला कोंडून घेणे किंवा भावना दाबणे नाही, तर ही उत्कृष्टता, एक्सलन्स मिळवण्याची एक गुरुकिल्ली आहे. मग तुम्ही विद्यार्थी असा, व्यावसायिक असा किंवा विवाहित, तुमची ऊर्जा योग्य दिशेला वळवणे हेच तुमच्या प्रगतीचं रहस्य आहे. स्वामी विवेकानंद आणि निकोला टेस्ला यांच्या अफाट बुद्धिमत्तेमागे हीच ब्रह्मचर्य शक्ती होती. हा व्हिडिओ तुम्हाला मोलाचा वाटला असेल तर आपल्या नवल शिंदे ओम श्रीम औरा अँड ॲस्ट्रो वास्तू या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तुम्ही तुमच्या आयुष्यात ब्रह्मचर्य पाळण्याचे आव्हान स्वीकारणार का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ अशा प्रत्येक तरुणापर्यंत शेअर करा ज्याला त्याच्या आयुष्यात बदल घडवायचा आहे. लक्षात ठेवा, तुमच्या आत अनंत क्षमता आहे, फक्त तिला जागृत करण्याची गरज आहे. पुन्हा भेटूया अशाच एका पॉवरफुल विषयासह ऑकल्ट मास्टर क्लासमध्ये. धन्यवाद. ओम ब्रह्मचर्येण तपसा देवा मृत्युमपाग्नता.